नमस्कार. पेठ तालुका सुरगाणे सादळपाडा येथील एकाच कुटुंबातील 7 व्यक्तींना खराब पाण्यामुळे जे काही दुष्परिणाम झाले, लूज मोशन, उलटी, मळमळ असे प्रकार घडून आलेले आहे. तर हे कुटुंब जंगलात राहत होतं. आपल्या शेतात त्यांचं घर आहे आणि पाण्याची सुविधा नसल्यामुळं त्यांनी एका नदीच्या किनारी किंवा ओढाच्या किनारी एक खड्डा वकरून त्याच्यातलं पाणी पिण्याचा प्रयत्न केला आणि ते सतत पाणी ते वापरत होतं. पण ह्या पाण्यामुळं आज त्यांच्या घरात 7 लोकांना बेशुद्ध अवस्थेत लूज मोशन असा हा एक प्रकार घडून आलेला आहे. तरी आदिवासी समाजाने बाहेर कुठेही जंगलात राहताना असं पाणी कुठलंही पिऊ नये. पाणी आणा, गरम करा, गार करा आणि ते पाणी वापरत जा. धन्यवाद. सोपान पवार. म्हणजे तुम्ही रात्री जेवण नाही केलं? हा हा हा. कोणता गाव? हा सात. हो 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 हो. हा असं मग बर. हा 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 हा. बर. हा बरोबर. जवळजवळ 9-10 वाजले मग कोणी लाभलं जातं, कोणी बर बर. किती जण घरात राहतात? घरात आम्ही म्हणजे लहान बर. मग ग्रामपंचायत मधून कोणी दखल नाही घेतली अजून? बर 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 बर. मग अजून गावात माहित नाही पडलं? कोणालाच नाही माहित. बर बर हा. ठीक आहे. आता बरं वाटतं ना? आता काही व्यवस्थित आहे सर्व? बर. काळजी करण्यासारखं नाही? बर चालेल. हां आहे. हां बर बर. नाही ते थोडं रिॲक्शन झालं त्याचं, पाणी दूषित किंवा पाण्यातच थोडंसं काहीतरी झाली गडबड. हो हो हो. जे आहेत ना सगळ्यांना हो काही नाही, व्यवस्थित होईल. ताप वगैरे नाही ना? नाही. काही अडचण माझा नंबर एक आहे. नाव काय तुमचं? गाव सादळपाडा. हे पाण्यातून झालं असं आम्ही ऐकलं. तर नक्की काय झालं? गावातले 2 घर आहे. हां हां एकाच घरी झाला आहे. बरोबर. पण त्यांचा जो पाण्याचा झिरा आहे. बरोबर. ते झिऱ्यात पोकळ बांधा. हां ते पोकळ बांधात जर काही वस्तू किंवा काही बरोबर. तर त्याच्यापासून हे झालं. आणि टोटल घरातली किती माणसं? 7 जण. म्हणजे लहानले बाळे किती आहेत? 12 आता सरकारी दवाखान्यात आपण ॲडमिट केलेत व्यवस्थित, म्हणजे असा उपचार चांगला केला ना? चांगली गोष्ट. तर सरकारी दवाखान्यात पेठमध्ये आणले आरएसला आणि चांगल्या पद्धतीने उपचार केलेला आहे. जे काम चांगलं करतात तर खरोखर वाहवा करण्यासारखं आहे. कारण ही परिस्थिती गंभीर होती. पाण्यामध्ये दूषित पाणी झाल्यामुळे त्यांना एक लूज मोशन झालं आणि त्याच्यातून हे पेशंट सर्व इथं आरएसमध्ये आणल्याने ॲडमिट केलेले आहेत आणि ते आता मी स्वतः भेटलो सुद्धा, बरेपैकी कवर झालं. म्हणजे 100% बरे होतील संध्याकाळपर्यंत. तर एक वेळेस गावाचं नाव काय सांगितलं? सादळपाडा. काय? सुरगाणे सादळपाडा. हे सर्व पेशंट आता बरे आहेत. लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. परिस्थिती गंभीर होती पण पेठ सरकारी दवाखान्यात त्यांची खूप काळजी घेतली, योग्य पद्धतीने उपचार पद्धत दिलेली आहे. त्यामुळं जो काही धोका किंवा नाशिक पाठवण्याची वेळ ही वाचलेली आहे. आणि समाजाने सुद्धा पाणी किंवा जे काही आपण वापरतो याची खूप काळजी घेतली पाहिजे. आपण जरी जंगलात राहतो तरी आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद. सोपान पवार, पेठ.